तर शतरक्षण आता मात्र लावल्या जात आहे. बादवड बी टीमच्या माध्यमातून नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 5 षटकाचा सामना आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण प्रमोद मात्रे आणि भावेश ठाकरे ही जोडी खेळपट्टीवर. दोन्ही पंच सज्ज होताना सामना कोण जिंकेल भाकीत करणं उचित ठरणार नाहीये, कारण की दोन्ही संघ तगडे आहेत. तगडे संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे असतात ना, तेव्हा मात्र सामना एका खूप चांगला रंगतदार पाहायला निश्चित मिळतोय. तर पहिले षटक टाकण्यासाठी मात्र पाहतोय आपण करेश मात्रे. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट जर आपण पुस्तक उघडलं, ठाणे जिल्ह्यामध्ये कित्येक मैदाने गाजवली आणि आपल्या नावाचा डंका ज्या खेळाडू वाजवलाय तो म्हणजे करेश. चांगला ऑलराऊंडर आणि या मैदानावर निश्चितच सातत्याने करेशची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळते. वेलकम कोलमॅन हरेश दादा यांचं आगमन होताना पाहतोय आपण. शतरक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला एक शतरक्षक बाळात्रेला पाहतोय आपण मिड ऑफला. आणि थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये ऑनसाईड के जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेक, फाईन लेक, तसेच स्कोर लेक आणि वाईडिस मिड विकेट बाउंड्री लाईनवर अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र करेश मात्रे. आजच्या या दुपारच्या सत्रातला दुसरा सामना पाहतोय आपण. दोन दिग्गज संघामध्ये दुसऱ्या फेरीतला हा महत्त्वपूर्ण सामना. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत. चॉन्टी रोडची आठवण झाली. ज्या प्रकारे पॉईंटचा क्षेत्ररक्षक हवेत झेपावत खेळ घेण्याचा प्रयत्न केला होता अमोल. नशिबाची साथ भावेशकडे होती म्हणून झेल कंप्लीट झाला नाही आणि त्याच बळावर एका धावने भावेश आपलं खातं उघडतोय. टीमचं खातं उघडलं गेलं. यावर पाहता चांगला फटका आहे. टिपिकल पावडरचा फटका. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून दोन शतरक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार. पंच इशारा करतील इथं मात्र पाहतोय आपण चेंडू गेलाय निघून. सीमा पार आला ह्या खणखणीत चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. पूर्णपणे चेंडूवर नजर होती आणि फ्रंट फुटला जाऊन मात्र एक कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण सर्कलच्या वरतून. सीमा पार 4 धावेने प्रमोद आपलं खातं उघडतोय. आता मात्र थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला तैनात करण्यात आलं आणि मिड ऑन. वाह, सुपर शॉट होता. आपण कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र संधी निर्माण झाली आणि आता मात्र पाहतोय की हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचाकडे सोपवले. सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच सांगतील. बाद आहे. यस, जाऊन दे. ऐसा पण टाइम आपल्याला करायचं. मी चाललो होता घरात. नाही घरामध्ये अरे अरे चावी देस जे रे बाबे.
आणि बॅटर पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद होताना. धक्का बसलाय तो रानमुली टीमला. धावसंख्या जर पहिल्या पण धावपलकावर फक्त आणि फक्त पाहत आहे. भावेश यांनी आपल्या टीमसाठी 1 धावेचे योगदान दिलं आणि दुर्दैवरित्या म्हणावं लागेल धावचीत बाद होतोय. नवीन बॅटर पहिल्या सामन्यातला सामनावीर ज्यांनी अतिशय चांगली उत्कृष्ट खेळी साकारली होती. जितू खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल जितू आणि प्रमोद म्हात्रे या बॅटरला. करेश चांगली बॉलिंग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण. हरिभक्त पर्यायनं अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 20-25 हा बहारदार आयोजन पाहतोय आपण. आज ज्यांचा वाढदिवस आहे. ठाणे जिल्हा टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर षटकार किंग का म्हटलं जात होता. कित्येक मैदाने गाजवली. सुभाष ठाकरे साहेबांचा वाढदिवस आज पाहता. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाह सुपर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. टीमसाठी निश्चित 1 धाव वाचवतो इथं मात्र करेश. उच्च कोटीचा हा ऑलराऊंडर पाहतोय आपण सध्या आपल्या गावासाठी इथं मात्र बॉलिंग करताना. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. निश्चित डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर कम्प्लीट करेल तर मात्र बॅटर प्रमोद या एका धावने टीमची धावसंख्या 6. याच पात्र हा फटका अतिशय सुपर म्हणता येणार नाही. मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. चांगलं झेल तिथे मात्र कम्प्लीट केल्या गेलं आणि आपल्या संघासाठी खातं उघडता आलं नाही जितू याला. या सामन्यामध्ये मात्र शून्याचा चष्मा घेऊन मंद पावलाने परतीचा प्रवास करताना अतिशय चांगलं षटक पहिलं षटक हाताळलं करेश म्हात्रे यांनी. 1 विकेट प्राप्त केला. या षटकामध्ये 1 धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद झाला. एकूण जर विचार केला आपण 6 धावा खर्च करून एक किमती मूल्यवान षटक करेश यांचं आपण पाहिलं. राहुल खेळपट्टीवर आहे. आता मात्र गोलंदाज तुषार जोशी. एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे राजनुली टीमसाठी कारण की प्रतिस्पर्धी संघ खूप एक नावाजलेला नामवंत संघ त्याच्या समोर इथं मात्र पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर आडू बॅटने फटका. स्कोरलेकडे गॅप शोधून काढले काय पाहायचे. चेंडू मात्र वेगात निघून जाईल. सीमा पार आला आहे. या चेंडू हा चौकार. तुषार जोशीच्या पहिल्या बॉलवर मात्र पाहतोय पुलचा फटका. स्कोरलेकडे चेंडूला पाठवले. चौकारे मात्र प्रमोद चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 10. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहता परत एकदा त्याच प्रकारे फटका खेळायचा होता पण जमिनीलगत हा चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय स्क्वेअरलेगकडे आणि यावेळेस पाहता चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. प्रमोद व्यक्तिगत जर पाहिला पण 2 चौकार आणि 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 6 चेंडूचा सामना केलाय पण एक विशाल सर जर पाहिला पण जमेची बाजू कारण की 2 विकेट त्याच्या समोर पडले. एक साईडला थांबून मात्र चांगली बॅटिंग करताना पाहतोय. एक हेच वैशिष्ट्य चांगल्या बॅटरचा.
कारण की 5 षटकाचा सामना आहे. पहिले 2 षटकं जपूनच खेळावं लागेल कारण की आघाडीचे 2 महत्त्वपूर्ण बॅटर बाद झालेले आहेत. तुषार सज्ज होताना हो यावेळेस पात्र सोडून दिलंय. ही लाईन कुठे चेक करतील पंच सुरेश गरज सर. दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र जिथे एका धावेने पुढे सरते ती 12. यंग खेळाडू पाहते आपण या टीममध्ये. भादवड बस संघ पाहते आपण क्षेत्ररक्षण करताना राजनुरी टीमच्या विरुद्ध. याच पात्र हवा तसा उचित फायदा घेता आला नाही. मिडविकेटवर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण निश्चित एक धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर राहुल याला. राहुल व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. चांगला बॅटर या टीमचा. निश्चित नो डाऊट राजनुरी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली होती. आता मात्र प्रमोद सज्ज होताना समोर गोलंदाज तो तुषार जोशी. राऊंड द विकेट मारा करतोय. याच पात्र लोअर फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. फटका फसला आहे कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक. तिसरा धक्का बसला राजनुरी टीमला आणि प्रमोद मात्र याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. इथं धावसंख्या जर पाहिली आपण 13. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण तुषार जोशी. फुल टॉस कनेक्ट व्यवस्थित झाला नाही पण तरी पण गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. ती 3/17. चांगला फटका नव्हता पण निश्चित धावा येणं गरजेचं आहे. ते कशाही प्रकारे येऊ. फायनल एकला बीट केलं होतं. या आपला सफल झालाय. चांगला फटका. मोठी गॅप शोधून काढली तर मात्र चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय. बॅक टू द बॅक दुसरा चौकार. या पात्र हा फ्लिकचा फटका अतिशय चांगला आहे. गॅप शोधून काढलाय. चेंडू जाईल मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला हा चौकार.
अतिशय क्लास सुरुवात करतोय. याच पात्र फोर्सिंग फटका डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण. मोठी गॅप परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण तालमेल खूप चांगला आहे. 2 धावा सहज. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दबाव टाकलं आणि सहज आरामात या 2 रन्स पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 27. याच पाता फुल टॉसर गुन्हा फटका पाहतोय. टर्न केलंय, खाली क्षेत्र पाहतोय आपण. वाह, पण यावेळेस पाहता अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवतोय मिडविकेटचा क्षेत्ररक्षक. पण राहुल मात्र चांगलं तालमेल पाहतोय आपण. या 2 धावांनी राहुल व्यक्तिगत जर पाहिला, पण आता मात्र 9 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 5 चेंडूचा सामना केलाय. विवेक मात्र 2 चेंडूमध्ये 2 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावसंख्या 29. 30 षटक प्रगतीपथावर. याच पाता प्रताप बॅटने हा फटका पाहतोय. 1 धाव पूर्ण अतिशय वेगात कंप्लीट करताना माहित आहे क्षेत्ररक्षक बाळा यांचा थ्रो येईपर्यंत संधी निर्माण झाली 2 धाव सहज कंप्लीट करण्याची. अतिशय जबरदस्त कामगिरी सध्या करतोय तो राहुल. चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करताना धावफलक हलता ठेवतोय. निश्चित महाराष्ट्र पोलीस या सेवेमध्ये रुजू आहेत आणि सोबतच खेळाचा आनंद घेताना पाहतोय आपण. राहुल कशिवले हा एक चांगला खेळाडू. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. करेश आता मात्र थोडंसं असं वाटतं की मागं ठरताना वापसी करावी लागेल. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला. प्रत्याच साईडकडे बाळा अतिशय वेगात येतोय. चेंडूवर चांगला थ्रो. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त 1 रन्स कंप्लीट करताना धावसंख्या पुढे सकते ती पाहतोय आपण 32. 30 षटक प्रगतीपथावर. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना नाणेफेक गमावल्यानंतर आपल्याच होम ग्राउंडवर जे हरी राजनुली संघ पाहतोय आपण. वाह, झकास फटका पाहतोय आपण. मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका षटकार. तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 38. आकडा षटक करेश मात्र यांचा पाहतोय आपण. तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या. कोट्यातले दोन्ही षटक त्यांचे कंप्लीट झाले. 2 षटकात जर विवरण पाहिलं आपण 2 षटक 1 विकेट आणि तब्बल धावा खर्च केल्या त्या 23. असं समीकरण बॉलिंग विश्लेषण करेश मात्र यांचं ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज भूषण मात्रेकडे चेंडू सोपवलंय. अजून एक युवा गोलंदाज पाहतोय आपण. आता मात्र 1 षटक चांगला हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा हा आकडा विशाल जर पाहिला आपण तर 60 पार करेल असं अंदाज दिसतोय. ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. चांगली पार्टनरशिप दोन्ही या बॅटरमध्ये. विवेक 3 चेंडूचा सामना केले, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार. छोटा बम बडा धमाका करताना आपल्या टीमसाठी भूषण मात्र येतोय. व्यक्तिगत आपलं पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून 4थं षटक प्रगतीपथावर. भूषण मात्रे याचा हा चेंडू फोर्सिंग फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर कडे ट्रॅव्हलिंग होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातोय स्वीपर कव्हर कडे फील करतोय त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रनचा प्रत कंप्लीट. आतापर्यंत पहिला पण राहुलने तब्बल 4 वेळेस डबल धावा आपल्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केले तर टीमची धावसंख्या पुढे सकते ती 40. याच पात्रावर बॅटने फटका पाहतोय. ऑन साइड कडे परत एकदा गॅप शोधून काढलाय पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण.
यावेळेस फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. धावसंख्या 41-41. चौथं षटक प्रगतीपथावर. भूषण मात्रे विवेक चांगला चेंडू. ॲक्च्युली काय घडले पाहिजे प्रश्न विचारला होता पण चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 42. आतापर्यंत भूषण मात्रे यांचं चांगलं षटक पाहतोय आपण. याच पात्र हा धमाका पाहतोय आपण राहुलच्या बॅट मधून. षटकार. अतिशय क्लास फटकावता. लाईन ओळखली चेंडूची आणि या पूल केलंय पॉवरफुल आणि सक्सेसफुल. धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 48. एक दमदार धावसंख्या उभी करताना आपल्या होम ग्राउंडवर जयहरी राजनुली संघ. सोडून दिलाय चेंडूला. लाईन कुठे पंच चेक करतील. दबाव साफ दिसतोय गोलंदाज भूषण मात्रे या बॉलरवर. 49 धावा धावफलकावर. मॅच बॉल आलेला आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटी मात्र राहुल च्या खेळीचा अंत होतोय. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी पाहतोय आपण. तब्बल एक षटकार आणि एका चौकाराने व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 20 बरोबर ना 21 धावसंख्येचे योगदान दिल्यानंतर मात्र परतीचा प्रवास करतोय. आता मात्र निश्चित विनीत भगत दोन्ही बंधू आहेत. खेळपट्टीवर विनीत. एक अजून हाय क्वालिटीचा हा बॅटर उगवता स्टार ऑफ राजनुली. टीमचा एक जबरदस्त सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. या पात्र वाह वाह वाह. उंच उंच आणि खूप मोठा लांब पल्ल्याचा षटकार. वेलकम आदरणीय जयवंतजी ठाकरे दादांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच बॉल आलेला आहे.
धावसंख्या पाहतोय आपण 55. अंतिम षटक टाकण्यासाठी अमोल येतोय. कोचित पोरांनो गावात राहतोच कोण आपण गावाच्या बाहेर बाहेरची बाहेर आपला इकडे गावात सबमिट होतात गावांची नोकरी कोण पाहिली बाहेर सुखाच आपला मला तरी ना लालचीन तरी सगळे अमोल सज्ज होताना पाहतोय आपण. राईट टाइमवर द विकेट मारा करण्यासाठी अंतिम षटक प्रगतीपथावर समोर. डेंजरस बॅटर परत एकदा हा फटका पाहतोय. खाली क्षेत्र धावा किती मिळाले पाहिजे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र तिसरी धाव होईल की मात्र धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र पाहतोय की आपण जवळपास 3 धावा झाल्या. 3 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती तब्बल पाहतोय आपण 58. त्याच्या रनिंग मध्ये चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंचाशी आपण काही चला सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 58. चांगली धावसंख्या. शेवटच्या षटक प्रगतीपथावर अमोल मारा करतोय. चांगली बॅटिंग दोन्ही बंदूक करताना पाहतोय. खास विवेक ज्या प्रकारे आक्रमण त्यांनी स्वीकारलेलं आहे. सज्ज होताना गोलंदाज. याच पात्र हा पुलचा चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि ते मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. विनीत एका धावेने पाहतोय आपण 7 या धावसंख्येवर आणि विवेक मात्र चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. 60 धावसंख्या पाहतोय आपण 59. 17 धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय स्ट्राईकला. यावेळेस पात्र क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफला चेंडू जातोय. फक्त एक सिंगल. धावसंख्या 60. सज्ज होताना गोलंदाज. राईट आमर द विकेट. या पात्र अजून एक टोला. वाह सुपर शॉट. लॉंगच्या वरतून चेंडूला भिरकावला षटकार. अजून एक धमाका. बॅक टू द बॅक दुसरा षटकार.
धन्यवाद डीजे. दरम्यान व्यासपीठावर पाहतोय आपण ठाकूरपाडा गावाचे हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य सुरेश बाबा यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक अधिक स्वागत आहे. काय सुपर हिट बॅटिंग करतोय, परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये चेंडू बॅटच्या बरोबर मधात आलाय, एक मधुर आवाज आणि चेंडू मात्र दूर 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 असा मेडिकेटच्या वरतून हा षटकार. धावसंख्या तब्बल पाहतोय आता मात्र पुढे सकते ती 72. या षटकात मला वाटतं की शेवटचा हा चेंडू असेल पहिल्या इनिंगचं. एक मोठी धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण राजौली टीम आपल्या होम ग्राउंड इथं मात्र खेळताना हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025च्या माध्यमातून. सध्या होताना गोलंदाज अमोल. अतिशय चांगला हा वाईड ऑर्कर चेंडू होता. हिगली काय घडले पाहिजे वेगात एक सिंगल, इथं मात्र चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. आणि असं वाटते की बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि एक सिंगल. आणि या एका धावनी धावसंख्या पाहतोय धावपलका लावल्या गेल्या त्या तब्बल 73 आणि 74 धावाचं एक भलं मोठं आव्हान उभं केलंय जे हरी राजौली या टीमने भादोड बी टीमच्या विरुद्ध. जे पाहतोय आपण स्वर्गीय गणेश भोईर स्टँड व स्वर्गीय भरत भोईर स्टँड तिथं मात्र डीपी आहे जे लाईटची, तो बटन आपण बंद करायचं आहे. सोपान दादा मात्रे ती लाईटची डीपी बंद करायची आहे. यश ओके दादा. तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पाहतोय आपण राजौली टीम मैदानाच्या आतमध्ये. काही क्षणामध्ये भादोड बी टीमची आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि प्रत्यक्ष सामन्यास सुरुवात होईल. तर आपण ऐकूया प्रत्यक्ष या सामन्याचं समालोचन कक्षामधून धावतं वर्णन. मेरी आवाज मेरी पहचान, एवन जोडी की वो कहाणी, असे आमचे खास परममित्र संदीपजी वखारे यांचा स्वीट व्हॉइस. तुझ्याकडनं टाकून घे, जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत काय याला सूरजकडे पोहोचली तरी सूरज जवळ टाकून दिलं. हॅलो. तुझ्याकडनं टाकी दे. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय गुरुनाथ दादा ठाकरे वेलकम या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झाले आहेत. आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच सुनील पवार. वली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 5 ओव्हर्स कंप्लीट पाहायला मिळाल्या. पहिली इनिंग
73 73 धावा ठोकल्या गेल्या जय हरी रांजणोली टीमच्या माध्यमातून. ए साहेब तुझ्या तिथंच लाव जा पटकन जा नंतर बघू जा आता तुझ्या तिथंच लाव. अर्थातच 14.80च्या सरासरीने तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. 74 धावांचं लक्ष बादवाड बी टीम समोर उभं केलंय. कोंबड्याला 74 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बादवाड बी टीमच्या बाजूने बाला तरे विथ मिलिंद. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद म्हात्रेला आपण पाहतोय. यस दोन्ही बाजूने अनुभव पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल वेग भरपूर होता परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. अव्वांतर धाव. स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने पहिली धाव धावफलकावर लावली जाते बादवड बी टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल या भले सिन्साइड आउट खेळून काढलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फटका. बॉल सीमा पार 4 धावा चौकार. सन्माननीय माजी सरपंच रांजणोली गाव रमेश भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बाला तरेच्या बॅटमधून अगदी क्लास फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट झालं होतं. मोहर उमटली होती 4 धावांची. पहिला चौकार बाला तरे आणि सोबतच बादवड बी टीमसाठी. प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क हवा तसा नाही आहे मात्र त्या दरम्यान एक धाव चोरली जाते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु सुरक्षित आहे त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीजमध्ये बाला तरे. धाव कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक 6 वर पोहोचलंय. प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल. संपर्क नाही आहे हवं तसं परंतु बॅटची कडा जरूर होती. सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी मिलिंदला. सिंगल सोबत मिलिंदने अकाउंट ओपन केला. मिलिंदच्या बॅटमधून निघणारी ही पहिली धाव आपण पाहतोय. 14.80च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके जरूर ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम रांजणोली मध्ये हर्ष. फलंदाज बाद बाला तरे. म्हात्रेने काढून दिली आहे. बाला तरेला मैदान सोडावं लागलं तर नवीन फलंदाज इन 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती करेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 74 धावांची चेसिंग आहे ना
नक्कीच ती चेसिंग कंप्लीट करत असताना आता मात्र करेशला एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणावरनं प्ले करावा लागेल. प्रमोद म्हात्रे अगदी आपला अनुभव आपल्या टीमसाठी पूर्णपणे झोकून देत असताना पहिली विकेट पहिल्या ओव्हरमध्ये काढली आहे. पॉवर प्लेचं षटक असताना मात्र काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. एक चौकार जरूर खर्च केला आहे, परंतु धावा आतापर्यंत धावफलकावर 7 पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल प्रमोद अडबा बाटने हा फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकलाय. 1-1 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. अडबा बाटने उडवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. बॉल पुन्हा एकदा निघून जातोय. पहिल्या टप्प्यावर सीमा पार. 4 धावा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकामध्ये 3 चौकारांच्या मदतीने धावा धावफलकावर 1 गडी बाद 15. आवश्यक धावगती जी आहे ना ती या ठिकाणी प्राप्त झाली आहे बादवड बीट टीमसाठी. करेश म्हात्रेच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक 15 धावांचं. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी दीपक बॉलिंग ट्रॅकवर. हॅलो हां सर बोला. याच्यानंतर ते त्यांच्या प्रीमियर लीगची मॅच खेळवणार आहे ते. हां नाही 4 ओव्हर एक सर हां अहो त्यांचं काही फिक्स नाही. ते फक्त एक मॅच आधी सांगतात. आता ही रेग्युलरची शेवटची मॅच चालू आहे. हां 5चे टायमिंग बघितला मी पण त्यांचा. हां मॅच खेळवणार आहे. 1 मिनिट कन्फर्म करू परत. हां ओके 1 मिनिट. अरे वा हो 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 व्हॉट अ कॅच. अतिशय सुरेख झेल डीप मध्ये आपण पाहतोय. काय कमालीची कॅच पकडली त्या ठिकाणी. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काऊ कॉर्नर रिझनमध्ये अगदी सीमारेषेलगत जितू त्या ठिकाणी होता. व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच. अतिशय सुरेख अद्भुत अद्भुत त्या ठिकाणी कॅच पकडली गेली आहे जितूच्या माध्यमातून. पूर्णपणे स्वतःला त्या ठिकाणी झोकवून दिला परंतु बॉल सोडला नाही आहे. कमालीची कॅच. फलंदाज बाद. पोटीवाल्यांचा फोन येतो. पादवडवाल्यांचा फोन येतो. त्यांचीच आहे मॅच. त्यांना बोलू का? हां मग त्यांचीच आहे मॅच. त्यांची ना काम. आता दादा पण गेला इथून. कामं करवल्याचा नंबर आहे का? विलासला करा फोन. निघाले बोलू. तुमची मॅच आहे बोलू. मग यानं एक थोडा या देऊ ना. लगेच खारबावाल्याची यांची मॅच लावा.
ते यांचा कोणतरी परत मेले गोवाल्यांचा हा आता मेले कोणतरी टायमिंग वाटते. हॅलो स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष ठाकरे दादा बोलतात बघा. हॅलो सर ये षटकातील पुढचा बॉल या लवकर या. या बॉलाची इन्साइड आउट फटका. हा फटका देखील चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय तुमची मॅच होईल त्याच्यानंतर खारबा. आणि बॉल सीमा पार 4 धावा चौकार. हा तुमचीच डायरेक्ट मॅच तुमची ना बहादूरवाल्यांची. आता तुमची अनाउन्समेंट केलता ना तुमचा तुम्ही ऐकला नाही वाटतं. तुम्ही जवळ आहात तुम्ही 15 मिनिटात पोचाल. फायनल कशा होतील प्रत्येक जणांनी असं सांगला तर फायनल कशा होतील. मग व्हायला कर पण ते पण आले ना बहादूरवाले तर सांग बहादूरवाले रे. तर आता मॅच तुमचीच लावणार आहे याच्यानंतर कामतकर आणि तुमची मॅच आता याच्यानंतर या मॅच नंतर. बघा या मॅच नंतर 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ फॉर्मॅटमधील पहिली सेमीफायनल गावदेवी भादवड विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलाय. फटका तर हा देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमा पार 4 धावा. अगदी चौकारांमध्ये डील करतोय करेश मात्रे. बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. आणि अजून एक चांगला फटका. सलगचा हा चौथा चौकार. बॉल सीमा पार 4 धावा चौकार. वेलकम संतोषजी तरे सोबत शैलेशजी मात्रे. गावदेवी भादवड संघ या ठिकाणी दाखल झालाय. आपलं हार्दिक स्वागत आहे. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन. चला आपण देखील या. षटकातील पुढचा बॉल दीपक. या बलेचा बॉलला उडवलाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्र खाली आहे आणि बॉल सीमा पार 6 धावा षटकार. केलं असताना आपण करेशला पाहतोय. 4 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 19 धावांचं आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच जी आवश्यक धावगती आहे ना त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 34 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर विनी देतोय. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं कंप्लीट झाली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. ऑन साईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं जाईल यात काही शंका नाही आहे, कारण पॉवर प्लेचं बंधन संपलं आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर विनी देतोय.
प्रमोद म्हात्रेने पहिलं षटक फेकलं होतं. 15 धावा खर्च करत 1 विकेट्स घेतली होती आणि दीपकने देखील षटकाची सुरुवात विकेटसोबत जरूर केली होती, परंतु त्यानंतर 19 धावा खर्च केल्या. वेलकम सचिन ठाकरे, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. षटक क्रमांक 3 विनीत आलाय. पाहूया विनीत कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण या ठिकाणावरनं कमबॅक करणं अति महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 34 34 धावा खर्च झाल्यात आणि त्यानंतर हे तिसरं षटक. पहिला बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, व्ही शेपमध्ये बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. 35 धावा धावफलकावर. 39ची आवश्यकता आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. आव्हान जे आहे ते तेवढंही कठीण नाही आहे, कारण करेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील पाहायला मिळते आहे. 5 बॉलमध्ये वैयक्तिक 22 धावा आतापर्यंत ठोकल्यात. थोडं स्पीडली गेला टीम रांझनोलीचे कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आहे, टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात अगदी मोठी विकेट. करेशला परतावं लागेल, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलची मेजबानी स्वीकारली नाही आहे त्या ठिकाणी करेशने. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू, परंतु टॉपेज लागला. टायमिंग साधता आलं नव्हता. चेंडू थोडा वेळ अवैध होता, त्यानंतर चांगलं जज केलं गेला. एक चांगला झेल कंप्लीट केलं आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज अमोल येतोय. पाहूया अमोल कशा प्रकारे फलंदाजी करेल. अमोल आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेलकम संतोषजी दरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गावदेवी भादवड संघ या ठिकाणी दाखल झालाय. पुन्हा एकदा फुलटॉसची मेजबानी. अगदी मागच्या दोन्ही बॉलचा विचार केला ना, तर दोन्ही बॉल जे आहेत ते बिगिटसाठी पोषक होत आहे. यस, पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी, अर्थातच हाईट फॅक्टर या ठिकाणी तपासलं जाईल. बॉल जो आहे तो नक्कीच कमरेच्या वर आहे का, हाईट फॅक्टर या ठिकाणी तपासलं जाईल. खाली पण हाईट पण आहे, डाऊन लाईन पण मी स्पष्ट बोललो. एकच दाखवा. खाली चाललेली काय बोलणार बॅटचा पण असते.
भाऊ पाटील सर आपण या ठिकाणी जॉईन व्हा. इट्स अ भीमर. नो बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणावरना. चला मॅचला सुरुवात करा. नो बॉलचा इशारा आलाय. आपण मॅचला सुरुवात करूया.
अर्थातच बिमार चेंडू. पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. फ्री हिट बॉल खेळण्याची संधी त्या ठिकाणी अमोलकडे आहे. षटकातील फ्री हिट बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अर्थातच फ्री हिट बॉल जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. धावफलक पुढे सरकलाय. 37 37 धाबा धावफलकावर. विनीत पुन्हा एकदा. या बलेचा वेग आणि भन्नाट वेग आपण पाहतोय, परंतु दिशा जी आहे ना ती पुन्हा एकदा चुकीची आहे. व्हाईट बॉल. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आणि त्याआधी नो बॉल आपण पाहिलाय. अर्थातच फ्री हिट जो आहे तो पुन्हा एकदा कंटिन्यू असणार आहे. विनीत पुन्हा एकदा. या भले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फ्री हिट बॉल होता आणि त्यावर आल्या 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अर्थातच आता मात्र उर्वरित 15 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. विनीत पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल घेऊन वलतोय. आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगल्या पाहायला मिळाला. प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. यानंतर 40+ फॉर्मॅटमधील पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत. गावदेवी भादबड विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. गावदेवी भादबड विपक्ष जॉली कामतगर. .43 षटकातील पुढचा बॉल. या बलेस स्टेपमध्ये चुकी. नेट बॉल. विनीत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 43 धावा आणि आता मात्र 12 मध्ये 31ची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता. आपण पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला ना तर 39 धावा ज्या रांझनोली टीमने टोकल्या होत्या. तर नक्कीच आतापर्यंत 3 ओव्हर्समध्ये कुठेतरी पारडं जे आहे ते जड आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम भादबड बीच्या बाजूने. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर विवेक येतोय. अति महत्त्वाचं षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. टीमच्या कॅप्टनने अगदी महत्त्वाचं षटक फेकण्यासाठी विवेकवर जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीने हा गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चौथं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
जितूच्या माध्यमातून अजून एक सुरेख झेल. फलंदाज बाद. अमोलची महत्त्वाची विकेट आणि त्यानंतर नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया भूषण मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण आता मात्र उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 मध्ये तटीपण 31 धावांची आवश्यकता. विवेक षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालं, परंतु दिशा चुकीची होती. वाईट बॉलचा इशारा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अगदी महत्त्वाचा फटका, महत्त्वाचा धावा बादवड बी टीमसाठी. चौकार आलाय मागच्या बॉलवर. विवेक पुन्हा एकदा. या बॉलेचा फुलटॉस बॉल. बिमारचा इशारा. यस, 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि सोबतच नो बॉलचा इशारा. अर्थातच 1+2 3 धावा या बॉलवर आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावर. फ्री हिट बॉल. या बॉलेचा वेग भरपूर होता. टायमिंग साधता आलं नाही आहे. संपर्क देखील नाही आहे. बॉल निर्धाव. अतिशय चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला विवेकच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना, तो बादवड बी टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे, कारण आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलवर 23ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. भावेश त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय भूषणला आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. अशा परिस्थितीत कॅच सोडणं कदाचित टीम रांझनोलीला हे माग पडेल. 2 धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी भूषणला. या बलेस देखील अजून एक वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॉल निर्धाव जातोय. 53 धावा धावफलकावर स्थिर आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये 21ची आवश्यकता. अगदी महत्त्वाचा बॉल या षटकातील. ऑन साइडला प्रहार झालाय. मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. और 59 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलमध्ये आमचे गुणलेखक विशाल नाईक मला सांगतायत 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर विनीतला कंटिन्यू ठेवलाय.
6मध्ये 15 रोखायचे आहेत जय हरी रांजनोली टीमला, तर त्या उलट 6मध्ये 15 काढायचे आहेत बादवड बी टीमला. भरपूर चांगली स्कोरिंग, प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा माझ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. विशाल नाईक मान फ्रॉम कारिवली आमचे गुणलेखक. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 15 धाबांची आवश्यकता. विनीत बॉलिंग ट्रॅकवर येतोय, तर समोरच्या दिशेने आपण तुषारला पाहतोय. 4 बॉल आतापर्यंत खेळलाय, एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. शेवटचं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी विनीत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. 6मध्ये 15ची आवश्यकता. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतात, वाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाबांवर रोख लावावा लागेल विनीतला, कारण या ठिकाणावरनं अव्वंतर धाबा जर खर्च कराल तर त्या तुमच्या टीमला कुठेतरी महाग पडतील, यात काही शंका नाही आहे. 6 बॉल 14ची आवश्यकता. पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच लाईन अँड लेंथ, रिझल्ट देखील सेम आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट बॉल. अगदी मोफतच्या 2 धाबा त्या ठिकाणी मिळाल्यात बादवड बी टीमला, आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा सोपं झालंय. 13ची आवश्यकता. या वेळेस अजून एक खराब चेंडू. वाईट बॉलची हॅट्रिक झाली आहे, 3रा वाईट बॉल. हे मात्र अपेक्षित नसेल टीमच्या कॅप्टनला, कारण या ठिकाणावरनं तुम्हाला 6मध्ये 15 धावा रोखायच्या होत्या, परंतु 3 अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्यानंतर समीकरण पुन्हा एकदा बदललं आहे. 6मध्ये 12ची आवश्यकता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आलाय. विनीत ज्याने षटक क्रमांक 3 फेकला होता, 9 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट त्या षटकामध्ये आली होती, परंतु आता या षटकामध्ये अजूनही सूर गवसलेला नाही आहे. पुढचा बॉल विनीत ट्रॅकवरून वळतोय. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने ऑफर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, बॉलला पुढे ठेवला होता, ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, काय कमालीचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. सलगची दुसरी बेल, डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस, आता मात्र 4 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता. प्रति बॉल मागे समीकरण जे आहे ना ते आपण बदलताना पाहतोय, परंतु दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर अति महत्त्वाची मॅच आहे. नॉकआउट सामने तुम्ही या ठिकाणी खेळताय, अर्थातच प्रत्येक विजय हा तुम्हाला या स्पर्धेमध्ये बनून राहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अरे बा, बाटने प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात महत्त्वाची विकेट, फलंदाज बाद. वेलकम रवींद्र दरे सरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. वेलकम विलास बालू पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
प्रल्हाद दादा नाईक हे देखील उपस्थित झाले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे दादांचं देखील शुभ आगमन, वेलकम. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅचकडे बोलूया, ज्या ठिकाणी 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 8 धाबांची आवश्यकता. आडवा बाटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला बॉल उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. दोन चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. वाडा मॅच. एक मोठा फटका जरूर आवश्यक आहे. बादवड बी टीमला षटका दिला. पुढचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. चेसिंग कंपल्सरी आहे आणि आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू. एका बॉलवर गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. विलास बालू पाटील यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. आणि जिथं पाहतोय की आपण व्यासपीठावर एक खूपच चांगले क्रिकेटर आणि जलस्फोट कामतगड टीमचे एकदेखना महान ऑलराऊंडर विलास बालू दादांचं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे मित्र हरिभक्त परायण किरण महाराज यांना आपण ॲक्शनमध्ये सुद्धा पाहणार आहोत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. एक चेंडू 6 धावा. योगेश तरेला पाठवला गेलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये, परंतु सामना कसा असावा तर सामना असा असावा. वाडा मॅच. अतिशय चांगली लढत या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉलपर्यंत. एक चेंडू आणि विजयासाठी 6 धाबांची आवश्यकता आहे. योगेश तरे तो मोठा फटका दाखवेल का की त्या उलट गोलंदाज हवी ठरेल. शेवटचा बॉल 6 धाबांची आवश्यकता. योगेश सज्जा. यस, एक कुठेतरी मानसिक दबाव असेल यात काही शंका नाही आहे, कारण शेवटचा बॉल टाकत असताना स्वतःला थांबवले त्या ठिकाणी गोलंदाजाने. अंतिम बॉल आहे, अगदी महत्त्वाचा बॉल. या बॉल नंतर समजेल विजेता कोण. शेवटचा बॉल 6 धावांची आवश्यकता. विनीत बोलतोय. यावेळेस संपर्क होतच नाहीये. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय हरी रानसनोली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. बादवड बी. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान एवन जोडी संदेश जी वकारे. तर सामनाही ठरलाय ज्याने अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं. आमचे विनीत ठरलाय सामनावीर. 20 धावा आणि 2 बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केले. विनीत आपण यायचं आहे. रवी सरांसर आगमन झालेलं आहे. वेलकम रवी सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. तर ग्रामीणचं आपण पाहतोय की सेमीफायनलचा सामना आपण लगेच होणार आहे.